नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नोकर भरती या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025साठीची अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. फक्त 2च दिवस बाकी आहेत. पाहू शकता 30 तारीख 30 नोव्हेंबर शेवटची तारीख असणार आहे आणि आज 28 नोव्हेंबर 2025पर्यंत एकूण किती अर्ज आलेले आहेत याच्या आकडेवारी जवळजवळ 12 ते 13 घटकांची आपण डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या तारखेनुसार दुपारपर्यंतचे अर्ज आले आहेत. दुपारपर्यंत विविध घटकांतर्गत 28 नोव्हेंबर आजच्या अपडेटनुसार आपण चेक करणार आहोत. शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर 2025 असून या तारखेपर्यंत मुदतवाढ होण्याची शक्यता आहे किंवा नाही याबाबतची एक महत्त्वाची अपडेट आपल्याला मिळालेली आहे. आत्ता मिळालेली आहे अपडेट आपण देणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी याबाबतची मी डिटेलमध्ये माहिती देणार आहोत आणि यासाठीच व्हिडिओ जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून सगळ्या जे नोटिफिकेशन आहेत पोलीस भरतीबाबतचे हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिळतील. तर आता आपण पाहूयात बीड SP जिल्हा पोलीस भरतीसाठी एकूण किती अर्ज आले आहेत. सगळ्यात पहिला घटक आपण चेक करतोय तर बीड SP जिल्हा पोलीससाठी एकूण 2627 इतके अर्ज आत्तापर्यंत आलेले आहेत. आता एकूण किती जागा आहेत याच्यामध्ये तुम्हाला माहीत असणार आहे. तर 2627 आज दुपारपर्यंतची आकडेवारी आहे. 2 वाजेपर्यंतची सगळी जी आकडेवारी मी सांगतोय अर्जांची संख्या ही 2 वाजेपर्यंतची आहे. त्याच्यानंतर दुसरा घटक पाहू शकता CP पुणे जिल्हा पोलीससाठी एकूण 31,348 इतके अर्ज आलेले आहेत. त्यानंतर तिसरा घटक पाहू शकता रत्नागिरी SP चालक यासाठी पोलीस फॉर्म जे आहेत यासाठी 1150. आता तिथं अर्जसंख्या जाहिरातनुसार पाहू शकता तुम्ही. जर जाहिरात चेक केली असेल तर त्यामध्ये जे जागा आहेत ह्यासुद्धा कमी होत्या. त्या मानाने 1150 फॉर्म हे बरोबर आहेत. रत्नागिरी SP चालकसाठीचे चालकसाठी महत्त्वाचं आहे. शिपाईसाठी वेगळे आणि चालकसाठी वेगळे. तर चालकसाठी 1150 अर्ज आलेले आहेत. त्यानंतर पुढे पाहू शकता छत्रपती संभाजीनगर शहर CP पोलीस फॉर्म जे आहेत एकूण 2854 इतके अर्ज छत्रपती संभाजीनगर शहर अंतर्गत आलेले आहेत. त्यानंतर पाहू शकता पुढचा जो 5वा घटक आहे हा 5वा घटक मुंबई लोहमार्ग CP पोलीस फॉर्म जे आहे या अंतर्गत किती अर्ज आलेत तर 4314 इतके अर्ज मुंबई लोहमार्ग CP पोलीस फॉर्म अंतर्गत 4314 इतके अर्ज आलेले आहेत. 6वं पाहू शकता यवतमाळ SP जिल्हा पोलीस फॉर्म एकूण 7702 हा टोकन नंबर आहे. एकूण अर्जांची संख्या मला कळलेली नाही आहे त्यामुळे मी इथं टोकन नंबर सांगितलेला आहे. ज्यामध्ये जी ॲप्लिकेशन जो आहे अर्ज भरला होता यामध्ये अर्जसंख्या थोडी ब्लर झाली होती, दिसत नव्हती क्लिअरली, त्यामुळे 7702 टोकन जे आहे मी सांगत आहे. यवतमाळ SP जिल्हा पोलीस म्हणजे 7 ते 8,000 अर्ज यवतमाळ SP जिल्हा पोलीससाठीचे आलेले आहेत असा त्याचा अर्थ होतोय. एक्झॅक्टली आकडेवारी समजली नाही आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवर याबाबतचे अपडेट मी टाकणार आहे. 7वं पाहू शकता परभणी चालक पोलीस फॉर्मसाठी एकूण किती अर्ज आहेत तर 2804 फॉर्म परभणी चालक पोलीससाठीचे आलेले आहेत. त्यानंतर पाहू शकता 8वा आहे रायगड SP जिल्हा पोलीससाठी. आता रायगडसाठी आपण कालसुद्धा अपडेट पाहिली होती. आज अर्जांमध्ये वाढ झाली. एकूण काल जवळजवळ 1100 का किती फॉर्म होते. आज जर पाहिलं आपण रायगड जिल्हा SP जिल्हा पोलीससाठी एकूण पुरुष उमेदवारांचे फक्त पुरुष उमेदवारांचे आहेत 1807 इतके अर्ज आलेले आहेत. म्हणजे अर्जांची संख्या 500 ते 600 वाढली आहे. एका दिवसामध्ये ह्या अर्जांची संख्येमध्ये वाढ झालेली आहे. त्याच्यानंतर पाहू शकता पुढे भंडारा SP जिल्हा पोलीससाठीचे फॉर्म जे आहेत एकूण 2291 इतके फक्त पुरुषांसाठीचे. यामध्ये महिलांचा समावेश नाही आहे. फक्त 2291 पुरुष मेल फॉर्म आलेले आहेत भंडारा SP जिल्ह्यासाठीचे. तर या अंतर्गत सगळ्यात महत्त्वाची माहिती जे देणार होतो अर्ज प्रक्रिया वाढ होऊ शकतं किंवा नाही तर याबाबत जे अपडेट आपल्याला प्राप्त झाले तर तुम्ही जर अजूनसुद्धा अर्ज भरला नसेल तर शेवटचे 2 दिवस तुमच्या हातात अजून बाकी आहेत आणि त्या पद्धतीने जे अपडेट मिळाले वेबसाईटसुद्धा चांगल्या पद्धतीने चालते. कोणताही टेक्निकल प्रॉब्लेम सध्या येत नाही आहे. पेमेंट संदर्भात येत असेल तरच, मात्र आधार OTPचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे त्यामुळे
पोलीस फॉर्म जर भरायचे बाकी असतील, अर्ज प्रक्रिया तुमची बाकी असेल, तुमचं पेमेंट बाकी असेल तर आत्ताच लवकरात लवकर करून घ्या. तारीख वाढण्याची शक्यता खूप कमी आहे आणि जर का तारीख वाढणार असेल तर आज संध्याकाळ म्हणजे आता जवळजवळ 8 वाजलेले आहेत, 2 ते 3 तासामध्ये किंवा उद्या सकाळपर्यंत जर अपडेट आली मुदतवाढीची तरच, नाही तर त्यानंतर मुदतवाढीची जी अपडेट आहे ही येण्याची शक्यता खूपच कमी आहे आणि त्या कारणामुळे तारीख वाढेल का नाही याबाबतचे अपडेट आज आपल्याला मिळू शकते किंवा उद्या सकाळपर्यंत. आणि या कारणामुळे ज्या उमेदवारांनी ज्या कॅन्डिडेटनी आत्तापर्यंत अर्ज केले नसतील त्यांच्याकडे अजूनसुद्धा 2 दिवसांचा वेळ आहे अर्ज करायचा आहे. आणि त्यानंतर पाहू शकता अर्ज प्रक्रिया पेमेंटसुद्धा बाकी असेल तर त्यानेसुद्धा लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचं आहे, कारण मुदतवाढ होण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्याचबरोबर काही जिल्हे आपले महत्त्वाचे टॉपचे जिल्हे याबाबत सुद्धा आपण एक महत्त्वाचे अपडेट देणार आहोत. टेलिग्राम चॅनलवर मी शेअर करणार आहे की टॉपचे जे घटक आहेत यांची किती अर्ज आत्तापर्यंत आलेत. आज संध्याकाळची लेटेस्ट आकडेवारी मी शेअर करणार आहे. तर या संदर्भातली माहिती मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलची लिंक दिली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यावर क्लिक करायचं आहे, जॉईन करायचं आहे. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर अशा पद्धतीच्या सगळ्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत ह्या सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी, पोलीस भरतीबाबतच्या सगळ्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.